हॅलो एव्हरीवन. इंजिनिअरिंग नंतर गव्हर्नमेंट जॉब करण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या ब्रांचेसमधनं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं असेल तर तुमच्यासाठी UPSC द्वारे कंडक्ट केली जाणारी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन ही एक्झामिनेशन ज्याद्वारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये पोस्टिंग मिळते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. यामध्ये या परीक्षेचा डिटेल काय आहे, कशा पद्धतीनं पेपर पॅटर्न असतो, कोणता सिलेबस असतो, पेपर कधी होतो, प्रिपरेशन कधीपासून स्टार्ट करायला हवं, या सर्वांविषयी डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मग तुम्ही जर या 4 ब्रांचेसपैकी कोणत्याही ब्रांचेसला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं असेल आणि तुमचं स्वप्न गव्हर्नमेंट जॉब असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन ही जी एक्झाम आहे, हे एक्झामिनेशन काय असते याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. इथे जरी सिव्हिल इंजिनिअरिंग लिहिलेलं असलं तरी आपण 4ही ब्रांचेससाठी बघणार आहोत. आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम वगैरे बघणार आहोत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचा अभ्यासक्रम हवा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. सोबतच माझ्या इंस्टाग्रामची देखील लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथेही मला DM करू शकता किंवा टेलिग्रामवरतीही तुम्हाला PDF ह्या सिलेबसच्या मिळून जातील. सो अगोदर बघूया व्हॉट इज ESC. ESC ही एक्झाम आहे का? ESC ही एक्झाम जी आहे, ही एक्झाम IES देखील याला म्हटलं जातं, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. IES ही पोस्ट तुम्हाला या एक्झामिनेशन मधून मिळते. ज्या पद्धतीनं UPSC CSE म्हणजे जी जनरल UPSC असते ती एक्झाम कंडक्ट करते, त्यामधनं IAS ही जी पोस्टिंग मिळते अगदी त्याच्यासारखीच UPSC ESE म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन कंडक्ट करते आणि यामधून तुम्हाला IES इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही पोस्टिंग तुम्हाला या ठिकाणी मिळते. या एक्झाम मध्ये जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतात ते कॅन्डिडेटला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट आणि ऑर्गनायझेशन मध्ये त्यांची रिक्रुटमेंट ही केली जाते. या एक्झाम मधनं जे काही कॅन्डिडेट आहे, हे कॅन्डिडेटचं सिलेक्शन हे क्लास 1 या पोस्टसाठी जनरली होतं. टेक्निकल आणि मॅनेजमेंटचा रोल तुम्हाला या ठिकाणी तिथून मिळतो. बघा, पोस्टिंग तुमची क्लास 1 पोस्ट असणार आहे. पोस्ट ही क्लास 1 असणार आहे आणि तुम्हाला टेक्निकल रोल असणार आहे. म्हणजे तुम्ही जे इंजिनिअरिंगच्या 4 वर्षांमध्ये शिकलेल्या आहात त्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या फील्डवरती अप्लाय करायच्या आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंट जॉब देखील आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब सोबत तुमच्या आवडत्या फील्डमध्ये काम करायला देखील मिळणार आहे. मग कोणकोणत्या आहेत इथे? इंडियन रेल्वेज आहे. तुम्ही जर इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये असाल तर पॉवर आहे, टेलिकम्युनिकेशन आहे. सिव्हिल मधनं असाल तर सेंट्रल वॉटर इंजिनिअरिंग आहे, डिफेन्स सर्व्हिसेस आहे, सेंट्रल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे. अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या एक्झाम मधून मिळते. ही एक्झाम कशा प्रकारची असते तर 3 याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन हे होतं. प्रिलिम्स, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, मेन एक्झामिनेशन आणि पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी असते ही ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे तुमचे MCQ ज्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो आहे या पेपर 1चा सिलेबस 4ही ब्रांचेससाठी कॉमन असतो. मी ज्या ज्या ब्रांचेस सुरुवातीलाच उल्लेख केला, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, या 4ही ब्रांचेससाठी सिलेबस हा पेपर 1चा सेम असतो. जसं की जनरल स्टडीज आणि इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूड. या जनरल स्टडीज मध्ये मग तुमचं मटेरियल सायन्स येणार आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स येणार आहे, ICT येणार आहे, वगैरे वगैरे सब्जेक्ट असतात. त्यांची डिटेल्ड PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल किंवा मला इन्स्टावरती DM करा, तिथे तुम्हाला या PDF मिळून जाते. हा पेपर 1 जो असतो हा 200 मार्कचा असतो. 2 आवर्स साठी हा कंडक्ट केला जातो. सगळ्या डिसिप्लिनसाठी हा पेपर सेम असतो. पेपर 2 जो आहे हा पेपर 2 300 मार्क्सचा असतो. 3 आवरचा पेपर असतो. हा पेपर 2 इथे सिव्हिल इंजिनिअरिंग लिहिलेला आहे म्हणजे काय? जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट असाल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस, इलेक्ट्रिकलचे स्टुडंट असाल तर इलेक्ट्रिकलचा सिलेबस,
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचे असाल तर त्याचा रिस्पेक्टिव्ह सिलेबस तुम्हाला हा असणार आहे. तुम्ही 4 वर्ष ज्या गोष्टी शिकतात त्यावरतीच बेस्ड हा पेपर 2 असतो, बट हा एमसीक्यू बेस्ड पेपर असतो. असं प्रिलिम्स एक्झामिनेशनचा टोटल मार्क जे असतात हे 500 मार्क्स असतात आणि या 500 मार्क्स वरती तुमचा कट ऑफ लागतो मेन्स एक्झामिनेशनसाठी. निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असते. 1/3 मार्क हे इनकरेक्ट आन्सरसाठी डिडक्ट केले जातात. त्यानंतर येते तुमची मेन्स एक्झामिनेशन. जर तुमचं प्रिलिम्स मधनं सिलेक्शन झालं तर जी मेन्स एक्झामिनेशन आहे ही कन्व्हेन्शनल टाईप आहे. कन्व्हेन्शनल टाईप म्हणजे काय? इथे जे आन्सर्स लिहायचे आहेत तुम्हाला ते डिस्क्रिप्टिव्ह आन्सर असणार आहे. म्हणजे जसं तुम्ही 10वीला निबंध लिहिलेले असतील किंवा क्वेश्चनचे मोठे ब्रीफमध्ये आन्सर्स लिहिलेले आहेत किंवा 12वीच्या बोर्डच्या पेपरला ज्या पद्धतीने आन्सर लिहिलेले आहेत किंवा इंजिनिअरिंगला ज्या पद्धतीने तुम्ही सेमिस्टरचे पेपर लिहितात, डिझाइन करायला विचारलं जातं, न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला विचारलं जातात, अशा पद्धतीचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो. इथे कुठल्याही प्रकारचे एमसीक्यूज नसतात. इथे मेन्सचा जो पेपर आहे बघा गंमत, मेन्सचा हा पूर्ण पेपर टेक्निकल वरती असतो आणि म्हणून ही एक्झामिनेशन मला तरी खूप इंटरेस्टिंग वाटते, कारण आपण ज्या गोष्टी 4 वर्ष शिकतो त्यावरतीच दोघही पेपर, जरी मेन मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 तुम्हाला दिसत असले, पेपर 1 मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे, जर तुमची ब्रांच सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, दुसरी ब्रांच असतील तर दुसऱ्या ब्रांचचे सब्जेक्ट असणार आहे. पेपर 2 मध्ये रिस्पेक्टिव्ह ब्रांचचे बाकीचे सब्जेक्ट, म्हणजे अर्धे सब्जेक्ट पेपर 1 मध्ये, अर्धे सब्जेक्ट पेपर 2 मध्ये. दोघही पेपर हे 300 मार्क्स आणि 3 आवरचे असणार आहेत. अशा पद्धतीनं मेन एक्झामिनेशन मध्ये टोटल 600 मार्क्सचा हा मेन एक्झामिनेशनचा पेपर असतो. पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू जो आहे, हा पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू 200 मार्क्सचा असतो. यामध्ये तुमचे कम्युनिकेशन स्किल असेल, लिडरशिप क्वालिटीज असतील, इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी तुमची सुटेबिलिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चेक केल्या जातात. इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स त्या पद्धतीने विचारले जातात. टोटल मॅक्झिमम टोटल मग जी आहे, टोटल तुमचा 1300 मार्क होतात. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे सगळे मिळून 1300 मार्कचा हा पेपर असतो आणि ह्या 1300 मार्क्स पैकी तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स आणायचे असतात तुमच्या सिलेक्शनसाठी. सिलेबस काय असतो? सांगितल्याप्रमाणे प्रिलिम्स मध्ये 2 पेपर होते, पेपर 1, पेपर 2. प्रिलिम्सचा पेपर 1चा सिलेबस हा ऑल ब्रांचेससाठी सेम असतो. जनरल स्टडीज आणि इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूड यामध्ये असतो. बघा इथे खाली पूर्ण दिलेला आहे. पेपर 1चा जो सिलेबस आहे, हा पेपर 1चा सगळा सिलेबस या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. मग पेपर 1 जो आहे, हा पेपर 1 सगळ्या ब्रांचेससाठी कॉमन असतो आणि पेपर 2 जो आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय, तुमचा पेपर 2 प्रिलिम्सचा, बघा इथे एक सांगतो, प्रिलिम्सचा पेपर 1 हा सिलेबस सगळ्यांसाठी कॉमन असतो. प्रिलिम्सचा पेपर 2 आणि मेन्स जी एक्झामिनेशन आहे तिचा पेपर 1 आणि पेपर 2, बघा हा सिलेबस कॉमन असतो. पेपर 1 आणि पेपर 2 दोघं मिळून प्रिलिम्सच्या पेपर 2 चा सिलेबस आहे. म्हणजे हवं तर अजून थोडं एक्सप्लेन करतो व्यवस्थित, की इथे गंमत बघा, प्रिलिम्सचा पेपर 2 हा पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग वरती आहे. म्हणजे मेन्सचा जो पेपर 1 मध्ये अर्धे सब्जेक्ट आहेत आणि पेपर 2 मध्ये जे अर्धे सब्जेक्ट आहेत, हे सगळे सब्जेक्ट मिळून प्रिलिम्सचा पेपर 2 आहे. ठीक आहे. सो तुम्ही याचा अभ्यास केला की ऑटोमॅटिकली तुमचा प्रिलिम्सचा पेपर 2 चा अभ्यास हा होऊनच जातो. फक्त तुम्हाला इकडे एमसीक्यू प्रॅक्टिस करायची आहे, इकडे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हचे क्वेश्चन्स हे प्रॅक्टिस करायचे आहेत. बाकी पेपर मग रिस्पेक्टिव्ह ब्रांचसाठी सिलेबस काय आहे, सिव्हिलचा या ठिकाणी दिलेला आहे. बाकी ब्रांचेसचा सिलेबस तुम्हाला टेलिग्राम वरती मिळून जाईल. अजून कोणाला हवा असेल तर इंस्टाग्राम वरती तुम्ही मला डीएम हा करू शकता. मग इथे सिव्हिलचा सिलेबस डिटेलमध्ये दिलेला आहे, तो मी डिस्कस करत नाही कारण ऑलरेडी त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, डिग्री तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधनं हवी असणार आहे. ए आणि बी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स म्हणजे तुमचं एक AICTE अप्रूव्ड कॉलेजमधनं डिग्री असायला हवी. फॉरेन इन्स्टिट्यूट्स नाही. एज लिमिट या ठिकाणी दिलेलं आहे 21 to 30. अप्पर रिलॅक्सेशन असतात बाकी कॅटेगरीसाठी, हे महत्वाच्या गोष्टी आहे. कोणकोणत्या सर्व्हिसेस अवेलेबल आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर काय आहे ते दिलेलं आहे. सेंट्रल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, सर्वे ऑफ इंडिया, इथे रोड्स आहे, बॉर्डर रोड्स, BRO माहिती असेल सगळ्यांना, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, इंडियन डिफेन्स सर्व्हिस आहे, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, सेंट्रल वॉटर इंजिनिअरिंग आहे, इंडियन स्किल डेव्हलपमेंट सर्व्हिस आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर एवढ्या डिपार्टमेंटमध्ये तुमची सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पोस्टिंग होते. रेफरन्स बुक, अगेन सिव्हिल इंजिनिअरिंग साठी रेफरन्स बुकची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे.
तुम्हाला रेफरन्स बुकची लिस्ट बाकी ब्रांचेससाठी हवी असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा, मी ती बनवून देईल. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी हे आपण नंतर डिस्कस करूया. आपला एम काय आहे? वेगवेगळ्या एक्झाम बद्दल तुम्हाला अवेअर करणं, कोणकोणत्या एक्झाम आहे, कुठे कुठे पोस्टिंग होते, ह्या महत्वाच्या गोष्टी. करिअर ऑपॉर्च्युनिटीज, तुम्हाला सॅलरी जी आहे ही सॅलरी 85,000 पर मंथ अप्रॉक्सिमेटली, म्हणजे बेसिक पे जो आहे तुमचा हा 56,100 आहे. सेवन्थ पे कमिशन नुसार 56,100 हा बेसिक पे, त्यामध्ये HRA DRA अलाउन्सेस ऍड होतात. तुम्हाला चांगल्या प्रकारे सॅलरी मिळते, खूप चांगली सॅलरी तुम्हाला मिळते. आता एट्थ पे कमिशन लागू होणार आहे, त्यामुळे ही सॅलरीमध्ये अजून खूप प्रमाणामध्ये इन्क्रीमेंट होणार आहे. ह्या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत या एक्झामिनेशन बद्दल. म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असेल मला गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा आहे किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जाऊन मला जॉब करायचा आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ची जी एक्झाम आहे ही एक्झामिनेशन अतिशय महत्वाची असते आणि तिथून तुम्हाला चांगल्या प्रकारे गव्हर्नमेंट जॉब हे मिळतात. तर 4 ब्रांचेससाठी ही एक्झामिनेशन असते. याचं कॅलेंडर बघायला गेलं तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये याचे फॉर्म फिलिंग स्टार्ट होते. फेब्रुवारीमध्ये याची प्रिलिम्स एक्झामिनेशन असते. जून जुलैमध्ये याची मेन्स आणि ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये त्याचे इंटरव्ह्यू वगैरे होतात. सो एका वर्षामध्ये ही प्रोसेस कम्प्लीट होते. तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळतो, तुमची 1 वर्ष त्यानंतर ट्रेनिंग होते. 1 वर्षाच्या ट्रेनिंग नंतर तुम्हाला तुमची पोस्टिंग मिळते. ही आहे UPSC द्वारे कंडक्ट केली जाणारी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन, आणि त्यामधून तुम्हाला पोस्ट मिळते इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. या एक्झामिनेशन बद्दल डिटेल माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जे ज्या विद्यार्थ्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या ब्रांचेसमध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे. या एक्झामिनेशन बद्दल अजून माहिती हवी असेल, सिलेबस हवा असेल, टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे. फॉलो करा आणि DM त्या ठिकाणी करा. बाकी अजून कोणत्या एक्झाम बद्दल माहिती हवी आहे, अजून कशाच्या रिलेटेड तुम्हाला माहिती हवे, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.